प्रथमतः पत्रकार परिषदेला सुरुवात करण्यापूर्वी माळशिरस तालुक्याच्या सर्व पत्रकार बांधवांच्या वतीनं आठवले साहेबांचा तिसऱ्यांदा राज्यसभेवरणी आणि केंद्रीय मंत्री झाल्याबद्दल सर्व पत्रकार बांधवांच्या वतीनं आपल्याला खूप खूप शुभेच्छा. साहेब, कालच पश्चिम बंगाल सहित 4 राज्यांचे निकाल लागले. पहिली प्रतिक्रिया काय आपली? प्रतिक्रिया अशी आहे की नरेंद्र मोदींचं जे नेतृत्व आहे ते विकासाच्या दिशेने पुढे जाणार आहे आणि या देशातले 140 कोटी लोक त्यांच्या परिवाराचे लोक आहेत. ज्या राज्यामध्ये आमचं सरकार नाही त्या ठिकाणची जनता आमचीच आहे आणि त्यामुळे भारत सरकारच्या ज्या योजना आहेत त्या योजना सर्व राज्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत. वेस्ट बेंगॉलमध्ये ममता दीदी या तिथे 3 वेळेला त्या ठिकाणी मुख्यमंत्री झाल्या, पण त्या ठिकाणी पॉलिटिकल जे क्राईम आहे तो मोठ्या प्रमाणात वाढलेला होता. महिलांवरती मोठ्या प्रमाणात अत्याचार झालेले होते आणि बंगाला कंगाल करण्याचं काम त्यांच्या कालखंडात झालेलं होतं. आणि नरेंद्र मोदींना बंगालाचा सोनेर बंगला बनवायचा होता किंवा सोनेर बंगला बनवायचा आहे आणि त्यासाठी बीजेपीच्या हातामध्ये सत्ता येणं अत्यंत आवश्यक होतं आणि एक्झिट पोलच्या रिपोर्टपेक्षाही या वेळेला बीजेपीच्या जास्त जागा आलेल्या आहेत. 208 जागा त्यांचे निवडून आलेल्या आहेत आणि मागच्या वेळेला एक्झिट पोलची रिपोर्ट असेच होते की बीजेपीची सत्ता येईल, पण त्यावेळेला मात्र मतदारांनी ममता दिदीच्या बाजूने मतदान केलेलं होतं आणि त्यावेळेला प्रचार असा होता की नरेंद्र मोदी आणि अमित शहा बाहेरचे आहेत आणि ते आमच्या ममता दिदीने हरवण्यासाठी आलेले आहे. इमोशनल जो प्रचार होता तो त्या ठिकाणी होता आणि ममता दिदींचा ऍक्सिडेंट झाला होता. त्या व्हीलचेअरवरून त्या प्रचार करत होत्या, त्यामुळे त्यांना मोठी सिंपॅथी मिळाली होती आणि लोकांचा जो मॅन्डेट आहे तो मॅन्डेट आम्ही स्वीकारला होता. नरेंद्र मोदी यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. त्यामुळं मला असं वाटतं की लोकशाहीमध्ये ज्यांच्या बाजूने मतदान होतं, मेजर मतदान होतं, त्यांना सत्तेवर येण्याचा अधिकार आहे आणि वेस्ट बेंगॉलमध्ये मोठे परिवर्तन झालेलं आहे. भारतीय जनता पक्ष हा देशामध्ये सर्वात मोठा पक्ष आहे आणि नरेंद्र मोदी यांनी या देशातले सगळ्या जातीचे धर्माचे जे लोक आहेत त्या सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आमच्या मंत्रालयाने जो 10% EWSच्या आरक्षणाचा निर्णय घेतला होता, त्या निर्णयामुळे हिंदू असेल, मुस्लिम असेल, ख्रिश्चन असेल, कुठल्याही जातीचा धर्माचा माणूस असेल, ज्या जाती या SC ST मध्ये येत नाही अशा जातींसाठी ते EWS आरक्षण होतं आणि 8 लाखाच्या आतमध्ये ज्या फॅमिलीचं उत्पादन आहे त्यांना त्याचा फायदा होतो आहे. एक तर मुस्लिम समाजाला आरक्षण द्या ही मागणी जाणीवपूर्वक होत आहे. त्यामुळे धर्माच्या आधारावर आरक्षण देण्याची तरतूद संविधानामध्ये नाही. पण मंडल कमिशनमध्ये मुस्लिमांच्या 80% जाती आहे, त्यामुळे ऑलरेडी मुस्लिमांना आरक्षण मिळतच आहे आणि 10% मध्ये सुद्धा मुस्लिम येत आहे. त्यामुळं आमचं सरकार किंवा बीजेपी मुस्लिम विरोधी आहे अशी भूमिका मांडणं योग्य नाही. त्यामुळे प्रतिक्रिया एवढीच आहे की वेस्ट बेंगॉलमध्ये यश मिळालेलं आहे, आसाममध्ये यश मिळालेलं आहे, पांडिचेरीमध्ये सरकार इंडिया आलेलं आहे, केरळमध्ये बीजेपीच्या 3 जागा निवडून आलेल्या आहेत आणि तामिळनाडूमध्ये मात्र DMKला सत्तेवरून बाहेर करण्याचं काम हे विजय हे जे फिल्म ऍक्टर आहे त्यांच्या पक्षाला त्या ठिकाणी 107 जागा मिळालेल्या आहेत. आता पुढे जर सरकार बनवण्यासाठी मला असं वाटतं की आमच्या NDAचा पाठिंबा त्यांना काय घ्यावा लागेल. कोणाचा पाठिंबा काय घेता येत माहीत नाही, पण त्या ठिकाणी सरकार मात्र विजय यांचं येणार आहे आणि काँग्रेस पक्षाला मात्र केरळमध्ये यश मिळालेलं आहे. UDF आहे, 10 वर्ष LDFची सत्ता त्या ठिकाणी होती आणि आता काँग्रेसच्या नेतृत्वाखालच्या UDFला सत्ता मिळालेली आहे. जनतेचा कौल आम्हाला मान्य आहे ज्या ज्या ठिकाणी, पण आम्हाला मात्र जे यश मिळालेलं आहे ते मोठं यश आहे आणि पुढच्या 2019 मध्ये सुद्धा आमच्या मोठ्या प्रमाणामध्ये लोकसभेला जागा निवडून येतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. पण साहेब, राजकीय जाणकारांकडून या निकालावरून असं बोललं जातं की प्रादेशिक पक्षाचं अस्तित्व धोक्यात येते.
प्रादेशिक पक्षाचा ऐक्य धोक्यात येते असं म्हणता येणार नाही आहे. कारण ज्या ठिकाणी प्रादेशिक पक्ष ऍक्टिव्ह आहेत, मजबूत आहेत, अशा ठिकाणी त्यांचा पराभव झालेला आहे. मागच्या वेळेला डीएमके त्या ठिकाणी सत्तेवर होती, कधी एडीएमके त्या ठिकाणी सत्तेवर होती, ममता बॅनर्जी अनेक वर्षी त्या ठिकाणी सत्तेवर होत्या, त्याच्यावर कम्युनिस्ट सत्ता सत्तेवर होते. त्यामुळं जे छोटे पक्ष आहेत त्यांना संपवण्याची भूमिका आमची अजिबात नाही आहे. लोकांचा कौल जो आहे तो मान्य करणं अत्यंत आवश्यक आहे आणि आम्हाला लोकशाही मजबूत करायची आहे. त्यामुळं लोकांचा जो मॅन्डेट आहे, लोकांच्या ज्या भावना आहेत, लोकांची जी इच्छा आहे त्याप्रमाणे त्यांच्या इच्छेप्रमाणे सरकार येत असतं. त्यामुळं मला असं वाटतं की आम्ही काही ईव्हीएम मशीन खराब होती असा प्रचार आम्ही काही करत नाही आहे. कारण या ठिकाणी आम्हाला काय तर जागा चांगल्या मिळाल्या की सांगतात ईव्हीएम मशीन खराब होती किंवा ईव्हीएम मशीन मुळे असं काही झालेलं आहे. या ठिकाणी आपल्या ईव्हीएम मशीन ज्या ठिकाणी असते त्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त असतो, सगळ्या पक्षाचे तिथं रिप्रेझेंटेटिव्ह त्या ठिकाणी उपस्थित असतात. त्यामुळे त्या ठिकाणी काहीतरी बटणं दाबून काहीतरी असं करण्याचा विषय अजिबात येत नाही आहे. त्यामुळं आम्हाला यश चांगलं मिळालेलं आहे आणि लोकांचं आम्ही अभिनंदन करतो. एनडीए सरकारमध्ये तुमचा पक्ष किती प्रभावी? एनडीए मध्ये आमचा पक्ष जो आहे तो प्रभावी आहे. कारण मला ते तिसऱ्यांदा राज्यसभेची संधी मिळालेली आहे. बीजेपी थर्ड टाइम कुणाला राज्यसभा देत नाही आहे, पण आपल्याला मात्र ती मिळालेली आहे. त्यामुळं नरेंद्र मोदींची माझे संबंध अत्यंत चांगले आहेत. रिपब्लिकन पक्ष छोटा असला तरी बीजेपीला त्याचा चांगला उपयोग होतो आहे आणि महाराष्ट्राच्या बाहेर आपला पक्ष वाढलेला आहे. आता माझ्या मंत्रिपदामुळं राज्याच्या प्रत्येक देशाच्या प्रत्येक राज्यामध्ये आपला पक्ष आहे. 28 राज्यामध्ये आमच्या पक्षाचं युनिट आहे. त्यानंतर केंद्रशासित प्रदेशामध्ये आमचा पक्ष आहे. 2 राज्यामध्ये आमचा पक्ष रेकग्नाइज आहे. नागालँडमध्ये आमच्या पक्षाचे 2 आमदार आहेत. मणिपूरमध्ये आमचा पक्ष रेकग्नाइज आहे आणि आपल्या पक्षाला इलेक्शन कमिशनने त्यांना किसानी सिम्बॉल दिलेला आहे. त्यामुळं महाराष्ट्राच्या बाहेर पक्ष वाढवण्यामध्ये मला दिलेलं असल्यामुळं चांगली संधी मिळालेली आहे आणि 2 राज्यामध्ये जर आम्हाला मान्यता मिळाली तर आम्हाला राष्ट्रीय पक्षाची मान्यता मिळेल. आणि देशामध्ये सध्या बीजेपी, काँग्रेस, त्यानंतर आम आदमी पार्टी आणि बसपा हे 4च पक्ष रेकग्नाइज आहे. त्यामध्ये 5वा पक्ष म्हणून आपल्या पक्षाची नोंद होऊ शकेल. माझा प्रयत्न असा आहे की पुढच्या 4-5 वर्षामध्ये इतर राज्यामध्ये 60% मतं 2 राज्यामध्ये आम्हाला मिळाली तर आमचा पक्ष रेकग्नाइज होऊ शकतो. सध्या राज्यभरात उपवर्गीकरणाची चर्चा आहे. सुप्रीम कोर्टाच्या निकालावरून महाराष्ट्र शासनाने उपवर्गीकरणाचं हाती घेतले, तर रिपब्लिकन पक्षाची भूमिका काय? रिपब्लिकन पक्षाची भूमिका अशी आहे की कुठल्याही जातीवर अन्याय होऊ नये आणि शेड्यूल कास्टमध्ये राज्यामध्ये 59 जाती आहे. 59 जातींना न्याय मिळावा अशी आमची भूमिका आहे. आणि ज्या जातीचं जेवढं पर्सेंटेज आहे आता जे जनगणना होणार आहे त्यावेळेला किती बौद्ध किती आहेत, मातंग किती आहेत, धर्मदार किती आहेत, सत्रिया किती आहेत, असे 59 जातींचं जे पॉप्युलेशन आहे त्या पॉप्युलेशनच्या प्रमाणामध्ये त्यांना ती संधी द्यावी असं आमचं म्हणणं आहे. याचा काय राजकारणावर परिणाम होईल का भविष्यात उपवर्गीकरणाचा? राजकारणावर काय त्याचा परिणाम होणार नाही. सामाजिक विषय आहे. त्यामुळे समाजातल्या प्रत्येक घटकाला न्याय मिळाला पाहिजे अशी आमची भूमिका आहे आणि मातंग समाज आणि इतर लोकांना न्याय मिळाला पाहिजे आमची भूमिका नेहमी राहिलेली आहे. त्यामुळं मला असं वाटतं की पॉलिटिकल हा विषय आहे, पण सुप्रीम कोर्टाने आता आदेश दिलेला आहे की ज्या राज्याला हे वर्गीकरण करायचं आहे त्यांनी करावं अशा पद्धतीचा सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे. त्याप्रमाणे राज्यांची समिती नेमलेली आहे की त्याचा रिपोर्ट अजून म्हणजे तो बाहेर आला नाही, परंतु आता सगळ्यांच्या हरकती मागवलेल्या आहे आणि राज्य सरकारने निर्णय घेण्याच्या अगोदर कुठल्याही जातीवर अन्याय होऊ नये अशी भूमिका घ्यावी. आणि कोणाच्या फायद्याचं किंवा कोणाच्या नुकसानीचं ठरेल असं वाटतं तुम्हाला उपवर्गीकरण? नाही, कोणाच्या त्यामध्ये सगळ्यांचा फायदा आहे. त्यामध्ये सगळ्या जातीच्या पर्सेंटेज प्रमाणे जर त्यांना आरक्षण मिळालं
तर ऑटोमॅटिकली प्रत्येक जातीला न्याय मिळेल. आणि पण एससी जागा जी आहे ती जनरलला देऊ नये अशी आमची भूमिका राहणार आहे. एससीच्या साहेब, अॅट्रॉसिटी पीडित लाभार्थ्यांना केंद्र सरकारकडून जी आर्थिक मदत मिळते ती केंद्राकडून वेळेत येत नाही साहेब. वेळेत येत नाही असं नाही. आमच्याकडे जे रिपोर्ट येतात त्याप्रमाणे आमच्याकडून पैसे पाठवले जातात. 85,000 ते 8.25 लाखापर्यंतची मदत त्यामध्ये आहे. आणि अॅट्रॉसिटी ऍक्ट 1989 जो आहे त्याच्यामध्ये 2 वेळेला आम्ही अमेंडमेंट केलेली आहे. पूर्वी 7 प्रकारावरती अॅट्रॉसिटीला लागत होता. आता आमच्या सरकारने 21 जे कॅटेगरीज आहे त्यासाठी अॅट्रॉसिटीला लागतो. त्यामुळं पैसे आमच्याकडे सगळे रिपोर्ट राज्याचे आले की आम्ही पैसे पाठवतो. नसरापूर येथील घटनेनंतर राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतोय. लहान बालकावरतीचे अन्याय अत्याचाराचे प्रकरण थांबण्याचं. नसरापूरचं जे प्रकरण आहे भोर तालुक्यामध्ये एक गाव आहे आणि त्या ठिकाणी एका व्यक्तीने एका मुलीवर अत्याचार केलेला 4 वर्षाच्या. ही अमानवी घटना आहे. ही अत्यंत दुर्दैवी आहे. महाराष्ट्राच्या इमेजला कलंक लावणारी आहे. त्यामुळे आमची मागणी अशी आहे की आरोपीला फाशी होणं अत्यंत आवश्यक आहे. आणि पुढच्या काळामध्ये अशी त्यामध्ये काहीतरी कायद्यामध्ये दुरुस्ती असावी की अशा लोकांना शिक्षा दिली की त्यांना त्या गावामध्ये आणू, त्यांना फाशी द्यावी अशा पद्धतीचा प्रयत्न झाला पाहिजे. म्हणजे लोकांमध्ये दहशत थोडी वाढेल. पण नीतिमत्ता ही जी आहे ती एकदम खोलवर कुठंतरी नष्ट होते की काय अशा पद्धतीचं परिस्थिती आपल्यासमोर आहे. बलात्कारांच्या गुन्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये वाढ होताना दिसत आहे. तर ते रोखण्यासाठी हे सरकार अपेक्षित करतंय का? सरकार अपेक्षित विषय नाही. तर सरकार ज्या वेळेला कुणी अत्याचार करतं त्यांना ताबडतोब पोलीस पकडतात, त्यांना शिक्षा होते. पण अत्याचार होत आहे ती गोष्ट खरी आहे. म्हणजे अत्याचार होत आहेत आणि त्याला सरकारच्या वतीनं मॅक्झिमम शिक्षा देण्यासाठी प्रयत्न केला जातो. आता या प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आदेश दिलेले आहे आणि या आरोपीला शिक्षा मोठी झाली पाहिजे अशा पद्धतीची आपल्या सगळ्यांची मागणी आहे. उपवर्गीकरणाचा अहवाल सादर न करता एससी समाजाकडून हरकती मागवल्या जातात त्याबद्दल त्यामध्ये आता ते जे कमिशन आहे किंवा समितीने नेमली होती त्यांनी अगोदरच त्या हरकती घ्यायला हव्या होत्या. त्यांचं म्हणणं या संबंधामध्ये काय आहे तरी अजून तो जो रिपोर्ट आहे तो बाहेर आलेला नाही आहे. त्यामुळं लोकांच्या हरकती ज्या लोकांचे मुद्दे त्याच्यामध्ये काय आहेत ते ऐकावे आणि त्यानंतर मग निर्णय घ्यावा असं आमचं म्हणणं आहे. उपवर्गीकरणाचा मुद्दा हा बौद्ध आणि मातंग समाजामध्ये वाद लावण्यासाठी सरकारने उपस्थित केला असं आपल्याला वाटतंय. वाद लावण्यासाठी असं काय नाही. कारण जाणीवपूर्वक मातंग समाजाकडून बौद्धांना टार्गेट केलं जाते. गेल्या आठवड्यात चप्पल दाखवायचं त्यांनी आंदोलन केलं. गोरखी आमदारांनी मातंग समाजाचे काही नेते. याच्यामध्ये चर्मकार समाज काय समाज यांचा विरोध आहे या वर्गीकरणाला. म्हणजे दलितांमध्ये फूट होऊ नये असं अनेक लोकांना म्हणणं. पलार समाजाने विरोध केला. उदार समाजाचा विरोध आहे किंवा अनेक लोकांचा त्याला विरोधी आहे. या सगळ्यांच्या हरकती ऐकून सगळ्यांचं म्हणणं ऐकून सरकारने निर्णय घ्यावा. राज्य सरकारने असं आमची भूमिका आहे. माळशिरस तालुक्यातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या मनातला प्रश्न आहे की माळशिरस तालुका एससी कॅटेगरीत आरक्षण होऊन 4 टर्म झाल्या तरी पण मातंग आणि बौद्ध समाजातील उमेदवाराला संधी मिळाली नाही. त्याविषयी आपलं काय म्हणणं आहे? त्याबद्दल माझं म्हणणं हे आहे की पुढच्या वेळेला बीजेपीने आम्हाला हे तिकीट द्यावं आणि त्या ठिकाणी बौद्ध समाजाला आम्ही तिकीट देऊ. आणि बौद्ध समाजाला काही इथे संधी मिळाली नाही. पण मला मात्र लोकसभेला 2 वेळा संधी मिळालेली आहे आणि माळशिरसने मला भरपूर मतदान केलेलं आहे. 1 लाखापेक्षाही जास्त मताधिक्याने मला त्यांनी लोकसभेला पाठवलेलं आहे. आणि त्यामध्ये विजयदादांचा फार मोठा वाटा आहे की आज विजयदादा जरी आमच्यासोबत नसले तरी मी त्यांच्यासोबत आहे. मी त्यांच्यासोबत आहे म्हणजे आमचे मैत्रीपूर्ण संबंध आहे. आणि आता मी इथं आलेलो आहे. मला पुढे कुरुवाडला जायचं आहे. पण इथं मी यासाठी आलोय की आपल्या दादांना भेटायचं, त्यांच्या याची चौकशी करायची आहे. आणि रणजित मोहिते पाटील यांचा वाढदिवस आहे त्यांना मी भेटणार आहे. पक्षाचा विषय नाही आहे. रणजित तर आमच्या बीजेपी सोबत आहेच आहे. दादा सुद्धा बीजेपी सोबत होते. कालच्या निवडणुकीमध्ये त्यांना तिकीट न दिल्यामुळं ते तुमच्यासोबत राहिले नाही. साहेब एक प्रश्न. वर्ष झालं आपल्या अकलूजमध्ये
म्हणजे माळशिरस तालुक्यात शिक्षणासाठी बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह आहे, परंतु त्याला जागाच मिळत नाही. आधी गेले 44 वर्ष भाडोत्री त्या जागेत ते भरत आहे. आतापर्यंत 1,62,00,000 भाडं दिले गेलेलं आहे. 2016च्या आसपास आम्ही आपले पुण्याचे पालकमंत्री दिलीप कांबळे साहेब त्यांना प्रश्न उपस्थित केला. त्यांनी सगळे जागा घ्यावी खाजगी म्हणून आदेश सुद्धा काढला, पण त्यानंतर परत पुढे काहीच नाही अजून. आणि विद्यार्थी शिकतात आणि सगळे टॉप लेवलचे विद्यार्थी असतात, त्यांना खेळाची सुविधा नाही, मनोरंजन म्हणजे वाचनालय नाही, अशा प्रत्येक गोष्टी मिळत नाही. शासकीय वसतिगृहामध्ये ज्या सुविधा आवश्यक आहे त्या असणं अत्यंत आवश्यक आहे आणि नेहमी भाड्याने ते राहणं योग्य नाही आहे. त्यामुळं राज्य सरकारच्या समाज कल्याण खात्याने त्याचा आढावा घ्यावा. ज्या ठिकाणी इमारती नाही त्यासाठी फंडिंग देऊन त्या ठिकाणी बिल्डिंग उभ्या राहिल्या पाहिजे. अकलूजमध्ये जागा मिळत नाही असं म्हणता येणार नाही. अकलूज हे अत्यंत महत्वाचं अशा पद्धतीचं गाव आहे आणि मी सुद्धा मध्ये लक्ष घालीन. म्हणजे मला प्रश्न आयुक्तांनी विचारला. पण पाहणी केलेली होती आणि त्यांनी सुद्धा जागा खाजगी घ्यावी म्हणून असं इथल्या वसतिगृहाला पत्र दिलं होतं. त्याच्यावर पुढे काहीच कारवाई नाही. पेपरला एकंदरीत नोटीस, शासनाची जागा- मानसिकता दिसत नाही या वसतिगृहात, शासनाची मानसिकता दिसून येत नाही. नाही, शास्त्र इथल्याच नाही आहे. त्याच्यामध्ये सुधारणा होणं अत्यंत आवश्यक आहे. ज्या ठिकाणी हॉस्टेल आहे, ज्या ठिकाणी नियम आहेत, त्यांना सुविधा देणं आवश्यक आहे. त्यांना मुलांना खेळासाठी मैदान त्या ठिकाणी असलं पाहिजे, त्यांना संधी दिली पाहिजे साहेब आणि त्यामध्ये तुम्ही नक्की या संबंधामध्ये लक्ष घालेल. साहेब एकच महत्वाचा प्रश्न शेवटचा. भारतीय जनता पार्टी आठवले साहेबांचा सन्मान करते, परंतु कार्यकर्त्यांचा सन्मान होताना दिसत नाही. आपली एक MLC आणि 4 महामंडळ पेंडिंग आहे. सत्तेतला 10% वाटा अजून आपल्याला मिळत नाही. नाही, भारतीय जनता पार्टी माझा सन्मान करते आणि मी माझ्या कार्यकर्त्यांचा सन्मान करते. पण BJP कडून आम्हाला ज्या पद्धतीनं जसं राजा सर्वसेना महामंडळ मिळालं, अविनाश मातेकर हे सुद्धा मंत्रिमंडळामध्ये होते. काय थोडं मिळालेलं आहे, पण थोडं जेवढं मिळायला पाहिजे तेवढं मिळत नाहीये. त्यामुळे आमची या संबंधामध्ये मागणी आहे. मी जरी दिल्लीला असलो तरी माझ्या या महाराष्ट्रातून मी तिथे गेलेलो आहे. त्या महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांना ते संधी मिळाली पाहिजे असं आपलं म्हणणं आहे. आता एक MLC देण्याचं मान्य केलेलं आहे देवेंद्रजींनी. त्यानंतर काय महामंडळाचे 1-2 अध्यक्षपद मिळण्याची शक्यता आहे आणि महामंडळ लवकर करावेत अशी आमची राज्य सरकारकडे मागणी आहे.